श्रोते हो, साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय शरद नवाळे लिखित शेवंता ही कादंबरी. आज पुढचा भाग. उन्हाळ्याचे दिवस होते. एप्रिल मेच्या रणरणत्या उन्हात शेवंता आपल्या पुढच्या प्रवासाला निघाली होती. डोक्यावर कपड्यांचं गाठोडं, कडेवर मंगेश आणि डोळ्यांमध्ये अनिश्चिततेची चिंता. मावशी मला आणि माझ्या मंगेशला आश्रय देईल का? नवीन ठिकाणी मी जुळवून घेऊ शकेन का? वाटेवरून चालताना असंख्य प्रश्न शेवंताच्या मनात घोंगावत होते. गाव मागे पडलं आणि समोर अनोळखी वाटा दिसू लागल्या. घनदाट जंगल, आडवाटा आणि उन्हाच्या झळा या साऱ्याचा सामना करत ती मंगेशला हृदयाशी धरून निघाली होती. सूर्य डोक्यावर येत होता. 2-3 मैल चालल्यानंतर शेवंता थकली होती. अंगातली ताकद क्षीण होत चालली होती. शरीर थकलं होतं, पण मन थांबायला तयार नव्हतं. दूरवर एक झाड दिसताच तिने झपाझप पावलं टाकली. कडेवर बसलेला मंगेश घामानं ओलाचिंब झाला होता. आईच्या कुशीत बसूनही त्याला या प्रवासाचा काहीसा आनंद वाटत होता. शेवंतानी मंगेशला सावकाश खाली उतरवलं आणि स्वतः दमून त्या झाडाखाली विसावली. तिने पिशवीतनं पाण्याची बाटली काढली. आधी मंगेशला पाणी प्यायला दिलं आणि मग स्वतः थोडंसं पाणी घेत तिने तहान भागवली. त्या क्षणी तिच्या मनात एकच विचार घोळत होता. हा प्रवास फक्त अंतराचा नव्हता, तो एका आयुष्याच्या बदलाचा, संघर्षाच्या नव्या पर्वाचा होता. धौलवल्ली गाव सोडतानाचा प्रत्येक क्षण शेवंतासाठी असह्य ठरत होता. गावाची वेशा ओलांडताना तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. देवा, या अडचणीच्या काळात मला बळ दे, तिने मनोमन प्रार्थना केली. गावकऱ्यांनी तिला निरोप दिला, पण कोणीच तिच्या परिस्थितीत मदत करू शकलं नाही. सारेजण हळहळले, पण शेवंताच्या आयुष्याला नवा आधार देण्याची ताकद कोणाकडेच नव्हती. ती पुढे निघाली आणि लवकरच एका घनदाट जंगलाच्या छायेत पोहोचली. थकलेल्या शरीराने तिला थोडा वेळ थांबायला भाग पाडलं. मंगेशनी उपाशीपोटी आईच्या कुशीत डोकं टेकवलं होतं. भाताच्या आईने प्रेमानं दिलेल्या पिशवीतनं तिने भाकरी काढली आणि मंगेशला भरवू लागली. पोट भरताच मंगेश मातीशी खेळू लागला. शेवंता भाकरीचा उरलेला तुकडा खायला लागली. वटवाघळांच्या किंकाळ्या, पानांच्या सळसळीचा आवाज आणि एकटेपणाची छाया या सगळ्यांनी मंगेश घाबरला. शेवंतानी त्याला हळूच जवळ घेतलं. तिच्या उबदार स्पर्शानं तो शांत होण्याचा प्रयत्न करायला लागला. ती स्वतःही विदीर्ण झाली होती. मंगेशला सावरण्यासाठी तिने स्वतःचं दुःख बाजूला सारलं होतं. तिने त्याला सावलीत झोपवलं आणि स्वतःही बाजूला विसावली. वारा मंद वाहत होता. सूर्य झाडाच्या फांद्यातनं डोकावत होता. तेवढ्यात तिला वाटेवरनं एक माणूस येताना दिसला. त्याचं वय अंदाजे 50-60च्या आसपास असेल. कष्टानं रापलेलं शरीर, धुळीने माखलेले कपडे. तो रस्ता चाचपडत येत होता. शेवंता सावध झाली. सुनसान वाट, आजूबाजूला कोणी नव्हतं आणि अचानक भेटणारा हा अनोळखी माणूस. हलकीशी भीती तिच्या मनात उतरली. तिने स्वतःला सावरलं. तो माणूस जवळ आला आणि हात जोडून म्हणाला, माय अहो, पाणी मिळेल का हो? लय वेळ झाला चालतोय, घसा कोरडा पाडला बघा. शेवंताला त्याच्या स्वरातली नम्रता जाणवली. तिच्या मनातली शंका थोडी निवळली. तिने हाताने समोरच्या ओढ्याकडे इशारा केला. तिथे पाणी आहे, तिथे जाऊन प्या, असं त्याला सांगितलं. तो माणूस थोडा वेळ झाडाखाली बसला. काही वेळानं मंगेशही जागा झाला. त्यांनी त्या माणसाकडे बघितलं आणि आईच्या पदराला घट्ट धरून ठेवलं. शेवंतानी त्याला शांत केलं. त्या वाटसरूसोबत काही बोलली. त्या अनोळखी माणसानं मायेनं तिच्या परिस्थितीची विचारपूस केली. आई मुलाचा तो संघर्ष ऐकून तो हळहळला. क्षणभर त्याने आपल्या झोळीत हात घातला. एक शिळी भाकरी काढून शेवंताच्या हातावर ठेवली आणि म्हणाला, माई, हे घ्या. देव माझ्यावर जसा मेहरबान आहे तसा तुमच्यावरही राहो. त्या शिळ्या भाकरीतही माणुसकीचं अन्न होतं.
भुकेल्या मायलेकासाठी ती देवदूतासारखी होती. त्या माणसाच्या डोळ्यात करुणा होती. शेवंताच्या मनात एक विचार घोंगावला की कधीकधी आपल्याला वाटणारी भीती किती निरर्थक असते. जीवनाच्या प्रवासात असे काही अनोळखी चेहरे भेटतात आणि तेच आपल्याला जगण्यासाठी नवीन प्रेरणाही देतात. थोडी विश्रांती घेतल्यावर नव्या वाटेवर, नव्या आशेच्या दिशेनं शेवंत पुन्हा झपाझपा पावलं टाकत आयुष्याच्या प्रवासासारखी अस्पष्ट, अनिश्चित आणि थोडीशी धूसर वाटचाल करायला लागली. जवळच ओढा दिसला. तिने थोडा वेळ थांबायचं ठरवलं. पाण्याच्या झुळझुळाटानं तिच्या तहानलेल्या जीवाला एक प्रकारची शांती दिली. तिने हातातली पिशवी एका मोठ्या दगडावर ठेवली आणि मंगेशला सावकाश उचलून ओढ्याच्या झऱ्याजवळ नेलं. गारेगार निर्मळ पाणी. दोघं तृप्त होईपर्यंत पाणी प्यायली. मंगेश पाण्याच्या थंड स्पर्शानं आनंदून गेला होता. त्याच क्षणी एक वेगळाच गोंधळ सुरू झाला. तिची पिशवी तशीच दगडावर ठेवली होती. अचानक 4-5 भटकी कुत्री तिच्या पिशवीभोवती घुटमळायला लागली. त्या वाटसरूनं दिलेली भाकरी त्या पिशवीत होती. कुत्री जोरजोरात गुरगुरायला लागली आणि पिशवीतल्या भाकरीवर तुटून पडली. शेवंता खूप प्रयत्न करायला लागली. हात उगारत त्यांना हाकलायला लागली, पण ती कुत्री काही केल्या मागे हटेनात. मंगेश आईच्या पदराआड लपला. भीतीने त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती कुत्री भाकरीसाठी झुंजत होती. शेवंता आपल्या लेकराच्या 2 घासांसाठी झगडत होती. कशीबशी तिने ती कुत्री पळवून लावली, पण या सगळ्या गोंधळात मंगेश प्रचंड घाबरला होता. त्याच्या धडधडत्या हृदयाची धडधड तिलाही जाणवत होती. "मंग्या, यार घाबरू नको, आई आहे की तुझ्याबरोबर." तिने त्याला छातीशी धरलं. हलके त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. ती स्वतःसुद्धा आता थकली होती, पण मंगेशच्या डोळ्यातलं भय तिला अधिक अस्वस्थ करत होतं. त्या क्षणी तिला एक कटू जाणीव झाली. या जगात सगळेच भुकेलेले आहेत. फक्त भूक वेगवेगळ्या गोष्टींची असते. कोणाला अन्नाची, कोणाला पैशाची, कोणाला सत्तेची, कोणाला माणुसकीची. शेवंताच्या मनात भीतीची तगमग उमटली. गाव सोडून आली खरी, पण आता पुढे काय? आजचं जेवण आहे, पाण्याची बाटली आहे, पण उद्याच्या चुलीचा धूर कुठल्या माझघरी उठेल? भाताच्या आईने प्रेमानं बांधून दिलेल्या शिजोरीत अजून थोडं अन्न होतं. हे अन्न काही वेळ पुरेल, पण मग पुढे काय? चिंता तिला पोखरायला लागली. मंगेशच्या मऊशार केसांवरनं हात फिरवत तिने आभाळाकडे पाहिलं. सूर्य कल्ला होता, सावल्या लांबल्या होत्या. मावळतीच्या आत कुठेतरी आसरा शोधायला हवा. तिच्या मनात विचार आला. ती पुन्हा झपाझपा पावलं टाकायला लागली. मंगेश तिच्या कडेवर गाढ झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावरचा निष्पाप शांत भाव आणि तिच्या मनात होतं वादळ. किती विरोधाभास. चालत चालत ती कातरा देवीच्या वेशीवर पोचली. समोर एक मोठं वडाचं झाड होतं. त्या विशाल झाडाच्या सावलीत तिने मंगेशला मांडीवर घेतलं. तिची नजर समोरच्या मोकळ्या मैदानावर गेली. हा विस्तारलेल्या वाटांचा प्रदेश, इथे कुठे थांबता येईल का? तिच्या डोक्यात नवे विचार चालू झाले. समोरच्या मैदानात जमाव दिसला. शेवंता क्षणभर थबकली. एवढा मोठा जमाव? काही विपरीत घडलं असेल का? डोक्यावरचं गाठोडं सावरत मंगेशला घट्ट धरून ती त्या गर्दीकडे वळाली. तिथे एक मोठं चाक गोल गोल चक्राकार फिरत होतं. तिच्या कानावर मुलांच्या पिपाण्यांचे आवाज आले. ही जत्रा असावी. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी उत्सुकता उमटली. माळरानावरची जत्रा ओसंडून वाहत होती. गर्दी, आवाज, वेगवेगळ्या दुकानांची लगबग, सगळं काही तिच्यासाठी नवीन होतं. दूर दूरपर्यंत माणसांचा समुद्र पसरलेला होता. गोलगोल फिरणाऱ्या चाकाकडे बघून मंगेश तिच्या कडेवर बसून खिदळत होता. त्याचं निष्पाप हसू बघून शेवंताच्या मनाला कधी नव्हे इतकं समाधान मिळत होतं. ती हळूहळू गर्दीतनं वाट काढत पुढे चालली होती. बायका, पुरुष वेगवेगळ्या दुकानांसमोर वस्तू खरेदीत मग्न होते. भांडीकुंडी चमकत होती. दुकानदार गगनभेदी आवाजात गिऱ्हाईकांना बोलवत होते.
खेळण्यांच्या दुकानांवर लहानग्यांची झुंबड उडाली होती. पिपाण्यांचा एकसारखा कर्कश आवाज कानाला भिडत होता. मंगेश तर या सगळ्याचा निश्चल आनंद घेत होता. शेवंताच्या मांडीवर त्याचे लहानसे पाय सारखे झटकले जात होते. तो खाली उतरायच्या प्रयत्नात तिच्या पदराला धरून सारखा हालत होता. शेवंतानी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात ओसंडून वाहणारा आनंद होता. तिला उमगलं, हा क्षण त्याच्यासाठी खास आहे. तो जत्रेचा भाग व्हावा. शेवंतानी त्याला अलगद खाली उतरवलं. मग काय, लटपटणाऱ्या पावलांनी तो गर्दीत दुडू दुडू पळत गेला. त्याच्या आनंदात सहभागी होण्यासाठी शेवंतानी त्याच्या मागे पावलं टाकली. मंगेशच्या गर्दीत दुडू दुडू धावणं शेवंताला थोडं थक्क करणारं वाटत होतं, पण त्याची हौस भागावी म्हणून तिला मोकळी सोडलं होतं तिने. थोडा वेळ फिरल्यानंतर तो थकून तिच्या पायांना बी लागला. छोट्या हातांनी तिने कडेवर उचलावं असा तो मूक इशारा करत होता. शेवंतानी त्याला हळूच उचललं आणि हसत म्हणाली, झालं का चालणं, का अजून धावायचंय? मंगेशनं नकारार्थी मान हलवली आणि गोड स्वरात म्हणाला, नको, आता कडे उगे. शेवंतानी त्याला लाडाने उचललं, त्याच्या गालांचा प्रेमानं मुका घेतला आणि म्हणाली, माझ्या लेकराला दमायला झालं का? गर्दीतून वाट काढत काढत शेवंता एका मोकळ्या जागी आली. तिथे काही लोक जत्रेच्या बाजूला थाटलेल्या हॉटेलात नाश्त्यावर ताव मारत होते. काय गरमागरम वास सुटलाय. तिच्या तोंडाला पाणी सुटलं. मंगेशलाही भूक लागली असेल या विचारानं ती अस्वस्थ झाली. त्याला काहीतरी खायला द्यावं म्हणून तिने पिशवीत हात घालून पैसे शोधले. भरपूर चाचपडून फक्त 5 रुपयांचं एक नाणं सापडलं. तिने ते हळूच बाहेर काढलं आणि जवळच्या हॉटेलात जाऊन वडापाव मागितला. हॉटेल मालकाने निर्विकार स्वरात सांगितलं, बाई, वडापाव 10 रुपयाला आहे, 5 रुपयात नाही मिळणार. शेवंताच्या चेहऱ्यावरची आशा मावळली. तिने हळूच हात जोडले, विनवणी करत म्हणाली, भाऊ, माझ्याकडे इतकेच पैसे आहेत. माझ्या लेकराला लय भूक लागली. सकाळपासून काही पोटात गेलं नाही. पाहिजे तर मी तुमची धुनी भांडी करून देईन, पण माझ्या लेकराला काहीतरी खायला घाला. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. हॉटेल मालक निशब्द होता. शेवंतानी दीर्घ श्वास घेतला आणि आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. काय सांगू मालक, अहो, नवऱ्यानी सासू सासऱ्यानी माझी काही चूक नसताना मला घरातनं बाहेर काढलं. आता आम्ही मायले गावोगावी भटकतोय. कुणाला दया आली तर 4 दिवस कुठंतरी आसरा मिळतो, नाही तर मग उपाशी दिवस काढतोय. कधी कुणीतरी शिळा भाकरीचा तुकडा देतं तर कधी देत नाही. आज पण सकाळपासून काही खाल्लं नाही हो आम्ही. हॉटेल मालक गप्प होता. शेवंताच्या जखमा मात्र उसळून आल्या. ती सखोल जखम पुन्हा एकदा उघडली. तिचा आवाज कापला. डोळ्यातनं अश्रू ओघळायला सुरुवात झाली. मालक, अहो, सगळं सुरळीत होतं, पण नवऱ्यानं गावातल्या परक्या बाईबरोबर शेण खाल्लं ते मी डोळ्यांनी बघितलं. सासरच्या मंडळींनी माझी बाजू न घेता नवऱ्याला पाठिंबा दिला. सत्य लपवण्यासाठी मला रोज मारहाण केली, उपाशी ठेवलं आणि शेवटी एका रात्री घरातनं बाहेर हाकलून दिलं. एकटी बाई मी, लेकराला घेऊन कुठं जाऊ, कोणाकडं आसरा मागू? सगळ्यांनी दारं बंद केली. न्याय मागायचा तरी कुणाकडं? मालक, कृपा करा, लेकराला काहीतरी खायला द्या. हॉटेल मालक तिच्या बोलण्याकडे मन लावून ऐकत होता. शेवंतानं त्याच्यासमोर हात जोडले. याचं उत्तर काय असेल? हा मालक एका उपाशी लेकराला वडापाव देणार आहे का नाही? शेवंताच्या डोळ्यात एक वेडी आशा चमकत होती. तो हॉटेल मालक शेवंताची कहाणी ऐकून स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात दया अवतरली. त्यांनी समोर बघितलं, एका आईचं मूक दुःख आणि एक उपाशी लेकरू. मनातल्या मनात काहीतरी ठरवल्यासारखा तो पुढे सरसावला आणि म्हणाला, बाई, तुम्ही या इथं. तुम्ही आणि लेकरू बसा ह्या बाकाव. शेवंताला एका सुरक्षित निवाऱ्यासारखं वाटलं. मंगेश तिच्या कुशीत बिलगला. हॉटेल मालक आत गेला आणि काही क्षणात गरमागरम मिसळ आणि वडापाव घेऊन आला. घ्या, पोटभर खा तुम्ही. काय कमी पडलं तर अजून मागायला लाजू नका. भुकेची आग पडली होती पोटात. मालकानं दिलेल्या मिसळपावबद्दल शेवंतानं त्याला हात जोडले. तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. 3-4 दिवसांपासून उपाशी फिरणाऱ्या लेकराला आता अन्नाचा पहिला घास मिळणार होता.
मंगेशने भुकेल्या नजरेनं आईकडे बघितलं. शेवंतानी त्याच्या हातात वडापाव दिला. तो अक्षरशः तुटून पडला त्या वडापाववर. सगळं सहन करता येतं, पण पोटात पेटलेली भुकेची आग नाही सहन होत. ती आग विझवणंही शक्य नसतं. शेवंतानेही पहिला घास घेतला. गालगुंड भरलेल्या लेकरासारखी ती तृप्त झाली. पोटात अन्न गेल्यावर मनावरचं मळप थोडं हलकं झालं. शेवंतानी मंगेशला तिथल्याच बाकावर बसवलं. हळूच उठली. हातातली पिशवी सावरत ती हॉटेल मागच्या मोरीकडे वळाली. तिथे खरकट्या भांड्यांचा मोठा ढीग पडला होता. ती कचरली नाही, डगमगली नाही. तिने हळूहळू भांडी धुवायला सुरुवात केली. शेवंताला मोरीत भांडी घासताना बघून हॉटेल मालक धावत तिथे आला. त्यांनी तिचा हात धरला आणि तिला उठवत म्हणला, "अहो बाई, काय करताय हे? अहो, मी तुम्हाला जेवायला दिलं ते तुमच्या कष्टाच्या मोबदल्यात नाही, तुमच्यावर दया आली म्हणून दिलंय." शेवंतानं डोळे खाली झुकवत हळूच उत्तर दिलं, "भाऊ, अहो खाल्लेल्या अन्नाचं काहीतरी फेडायला हवं म्हणून करती." "अहो बाई, हे सगळं करण्यासाठी माझ्याकडं माणसं आहे. तुम्ही चालून चालून दमला असाल, तुम्ही आराम करा. हे बघा, हवं तर जत्रत जा, लेकराबरोबर फिरा आणि रात्री जेवायला पुन्हा इथंच या." शेवंताच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले. ती ओक्साबोक्षी रडायला लागली. "लय दयाळू आहे तुम्ही, उपकार कसे मानू तुमचे?" तिच्या आवाजात भावनांचा कोंडमारा होत होता. "मालक, आज मला माझे बाबा आठवतात. ते बी तुमच्यासारखेच होते. दयाळू, मायाळू, लय कष्टाळू होते. कुणाचंही दुःख नाही पावलं होतं त्यांना कधी." तिने बोलता बोलता हंबरडा फोडला. हॉटेल मालकानं तिच्या डोक्यावरनं हळूवार हात फिरवला आणि म्हणला, "ए बा पोरी, सगळं ठीक होईन, काळजी करू नको. अगं वर बसलाय ना तू, त्या देवाला तुझं दुःख दिसतंय. तो नक्की तुझ्या वाटव प्रकाश टाकन. हा." शेवंतानी पदराने डोळे टिपले. त्या अनोळख्या हॉटेल मालकानं तिच्या मनात एक नवी उमेद जागवली होती. ती त्याच्या पाया पडायच्या तयारीत होती. तोच त्याने हातानं थांबवलं आणि म्हणाला, "बाई, उपकार मानायचे ते देवाचे, माझे नाही." शेवंताने हात जोडले, मनापासून आभार मानले आणि नव्या उभारीनं ती मंगेशकडे जायला लागली. शेवंता हॉटेलच्या एका कोपऱ्यात शांत बसली होती. मंगेश तिच्या कुशीत होता. बाहेर जत्रेचा जल्लोष, कोलाहल, माणसांची गर्दी. पण तिच्या हातात आत्ता काहीच नव्हतं. बाहेर गेल्यावर मंगेशने एखादं खेळणं मागितलं तर कसं सांगायचं, माझ्याकडे पैसे नाही आहेत? हॉटेल मालकानं काउंटरवरनं हे सगळं पाहिलं होतं. शेवंताच्या मनातलं काहूर त्याला सहज जाणवलं होतं. त्याला तिची दया आली. तो उठला, तिच्या जवळ येऊन म्हणाला, "बाई, लय वेळ बसला तुम्ही, जरा पाय मोकळं करून या की जत्रत." शेवंता काही बोलली नाही. तिचे पायही बधीर झाले होते. तिला बाहेर जायची भीती वाटत होती. कारण मंगेशने काही मागितलं तर पैसे आणू कुठनं? इतक्यात हॉटेल मालकानं खिशातून 200 रुपयाची नोट काढली, शेवंताच्या हातात ठेवली आणि म्हणाला, "बाई, हे घे तुझ्या पोरासाठी." "नाही, नको मालक. अहो, तुमचं उपकाराचं वजं मी कसं?" "लाजू नको. अगं, ही माझ्या लेकीसाठीची गोष्ट आहे. अहो, तुमच्या लेकराच्या हसऱ्या चेहऱ्यापेक्षा मोठं काही नाही बघा जगात." "मालक, देव तुमचं भलं करो." शेवटी तिने ती नोट स्वीकारली. त्या पैशातनं मंगेशसाठी एक छोटंसं खेळणं घेतलं. स्वतःसाठी एक साधा पदर असलेलं लुगडं आणि 2-4 वस्तू रोजच्या उपयोगाच्या घेतल्या. तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरायला लागलं. सूर्य डोंगराआड लपायला लागला होता. आकाशात लालसर सोनेरी छटा उमटल्या होत्या. रस्त्यावर वाहणारा थंड वारा शेवंताच्या थकलेल्या शरीराला थोडा दिलासा देत होता. मंगेश आपल्या नव्या खेळण्याबरोबर खेळत होता. त्याच्याकडे बघून हसत होता. शेवंताने त्याचं ते हसू बघितलं आणि क्षणभर ती सगळं विसरली. निर्धास्त वाटत होतं तिला. जत्रेत माणसांची गर्दी वाढत होती. दिवे लखलखत होते. शेवंता मात्र आतून वेगळ्या प्रकाशानं उजळत होती. एक अनोळखी हात तिला माणुसकी शिकवून गेला होता. दिवसभराच्या थकव्यानंतर रात्रीची गडद सावली जत्रेवर हळूहळू पसरत होती. पायाखालची वाट क्षीण दिसत होती. शेवंतानं एका हातात खरेदीची पिशवी घट्ट धरली होती आणि दुसऱ्या हाताने मंगेशला कडेवर घेतलेलं होतं. जत्रेत चालून चालून तिचे पाय लटपटायला लागले होते. तीव्र तहान लागली होती. मंगेशही झोपी जायच्या तयारीत होता. ती हळूहळू हॉटेलच्या दिशेनं चालत आली.
हॉटेल जवळ येताच मालकानी प्रेमाने विचारलं, बाई झाली का खरेदी? काय पोराला खेळणं बिळणं घेतलं का नाही? वय मालक घेतलं. अहो दुकानातली खेळणी बघितली तर पोरगा तिथनं निघायला तयार नाही. बरं झालं, आता हातपाय धुवून घे, चहा घे आणि रात्रीच्या जेवणानंतर हिथं झोप. काळजी करायची नाही. मालक अहो किती उपकार करताय माझ्यावर. कसं फेडू हे उपकार? अगं ह्याच्यात उपकार कसले बाय? तुझी परिस्थिती बघून कोणालाही दया आली असती. रात्र गडद होत गेली तशी जत्रेतली माणसं आपापल्या मुक्कामाची तयारी करायला लागली. दुकानदार दुकानं लावून बसले. शेवंतानं हळूहळू रात्रीचं जेवण केलं, गोणपाट अंथरलं आणि मायलेक झोपायच्या तयारीला लागले. मालक हॉटेल बाहेरून बंद करत म्हणाला, बाई तुम्ही आरामात झोपा, काय लागलं तर मला हाक मारा, माझं घर समोरच आहे, काळजी करू नका. दिवसभर फिरून शेवंता इतकी दमली होती की अंथरुणावर पडताच तिला क्षणभर हालायलाही जड जात होतं. मंगेश आईच्या कुशीत दूध पीत पीत झोपून गेला. शेवंता पडल्या पडल्या विचारात गढून गेली. तिच्या डोळ्यासमोर जत्रेतली रंगीबेरंगी दृश्य झरझर फिरायला लागली. ती गर्दी, सनई चौघड्यांचा आवाज, माणसांची चहलचल, तिच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तिला आठवलं आईबरोबर दसऱ्याच्या दिवशी, रामनवमीच्या दिवशी भार्गवराम मंदिरात भरलेल्या जत्रेत घेतलेली छोटी मोठी खेळणी. पहिल्यांदा जत्रेत घेतलेलं एक नवीन वस्त्र, आईच्या हातचा गरमागरम भाकर तुकडा आणि आज शेवंता तीच, पण सतत काळजीत गुरफटलेली. या सगळ्या विचारात तिच्या मनात जिद्द उभी राहिली. मंगेशचं आयुष्य असं हातावर पोट घेऊन नाही जगायचं, त्याला मोठं करायचं, शिकवायचं. मंगेशला मोठ्या मोठ्या संधी मिळायला हव्यात. आशेच्या कवडशात झोपलेल्या शेवंताला कधी डोळा लागला कळलं नाही. तिच्या काळजाच्या कप्प्यात एक प्रकाश झोत पेटला होता. आईचं मन कधी हरवत नाही, ते मुलासाठी नवीन नवीन स्वप्न बघतच असतं. पहाटेची चाहूल लागता शेवंता हलक्या डोळ्यांनी जागी झाली. बाहेरच्या अंधुक प्रकाशात पक्ष्यांची चिवचिव ऐकू येत होती. कावळ्यांचा कर्कश आवाज आणि चिमण्यांची मंजूळ साद वातावरणात मिसळली होती. शेवंता अंथरुणावरनं सावकाश उठली. अंगातला शीण झटकत तिने डोळ्यांवरनं हात फिरवला, मळलेल्या साडीचा पदर व्यवस्थित केला. मंगेश अजूनही गाढ झोपेत होता. त्याला या सगळ्या हलाखीच्या परिस्थितीचा अजून अंदाज येत नव्हता. तो निष्पाप होता, अल्लड होता. त्याच्या कोवळ्या वयाला मातृसंघर्षाची जाण नव्हती. पण शेवंताला माहिती होतं ही लहानशी मौसूत गाठ तिच्या जीवनाच्या जड ओझ्याला अधिक वजनदार करत होती. मालक हॉटेल उघडायच्या आत तिला मंगेशला उठवायचं होतं आणि प्रवासाला निघायचं होतं. तिने मंगेशला हलवत त्याला उठवायचा प्रयत्न केला. झोपमोडीमुळे तो गोंधळून गाल फुगवत पडल्या पडल्या कुरकुर करायला लागला. शेवंताने हळुवारपणे त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. थोड्या वेळाने तो स्वतः उठला. शेवंताच्या मांडीवर येऊन तिच्या कुशीत शिरला. शेवंता त्याच्या केसांवरनं हात फिरवत त्याला शांत करत होती. त्याची कुरकुर थांबल्यावर तिने त्याचं तोंड धुतलं, त्याला दुसरे कपडे घातले. ती मालकाच्या येण्याची वाट बघत होती. थोड्याच वेळात समोरनं मालक येताना दिसला तशी शेवंता पटकन उठली. अंगावरचा पदर सावरत हात जोडून त्याला नमस्कार केला. बाई रात्री झोप लागली ना? होय मालक, लागली, शांत लागली. बरं झालं. आता काय करायचं ठरवलंय? मालक ऊन कवळं असताना मला पुढच्या गावाची वाट धरायची. नाही पण तू जाणार आहे कुठं, थांबणार आहे कुठं? अहो अर्जुना खाडीच्या पलीकडं बुरंबेवाडीत माझी मावशी राहती. तिथंच काही दिवसांनी मंगेशची शाळा सुरू होईल, तिथंच थांबणार मी, शेवंता शांतपणे म्हणाली. हॉटेलमधनं निघताना तिने मालकाला नमस्कार केला. तेवढ्यात मालकानं खिशातनं 200ची नोट काढली, शेवंताच्या हातावर ठेवली. अहो हे कशाला मालक? नाही हो, नको. कालपासनं तुमची किती सेवा घेतली मी. परक्या बाईसाठी कोण करतो एवढं? शेवंताचे डोळे पाण्याने भरले. अगं पोरी, हे पैसे घे, तुझ्या पोराच्या खाऊसाठी आहेत, आणि काय लागलं तुला तर कवा बी हक्काने हिथं ये. मालकाच्या डोळ्यात एक वडिलकीची माया होती. शेवंतानी थरथरत्या हाताने ते पैसे घेतले. तिच्या मनात एक वेगळीच लढाई सुरू होती. 2 दिवसांमध्ये त्या माणसानं तिला एक परकी स्त्री म्हणून नाही तर आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे आधार दिला होता. ते हॉटेलच्या उंबऱ्यावरनं पुढे जात असताना तिच्या पाठीमागे उभ्या असलेल्या त्या मालकाचा चेहरा तिच्या डोळ्यांसमोर उमटत होता.
2 दिवसांच्या मायेनं तिच्या मनात नवी उभारी निर्माण झाली होती. ती मायेची झोळी मनात जपत पुढच्या प्रवासाला निघाली. हळूहळू ती दृष्टी आड होत गेली. तिच्या मनावर मालकानं उधळलेली ती पितृत्वाची सावली तिला कायमची सोबत करणार होती. शेवंता एकीकडे आपल्या आयुष्याची कठीण वाट पार करत होती, दुसरीकडे मुलगा मंगेशची जबाबदारी तिला सतत जाणवत होती. समाजाचा उपहास, कटू अपमान आणि आघोरी प्रसंगांनी तिच्या मनावर खोल जखमा केल्या होत्या. हॉटेलमधून बाहेर पडताना तिच्या डोळ्यांसमोर मंगेशचं भविष्य, स्वतःची किंमत आणि जीवनाच्या या कठीण प्रवासात तिला मिळालेल्या वेदनांचे पडसाद उमटत होते. हॉटेल मालकानं दिलेल्या मायेच्या 2 शब्दांनी तिच्या मनातल्या आठवणींच्या खपल्या उघडल्या. त्या आठवणींनी हृदय दाटून आलं. भावना अनावर झाल्या, पण डोळ्यातून ओघळणाऱ्या आसवांनी तिने आतल्या आत रोखून धरलं. बाहेर पडताना ती स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होती, पण मनाचा गुंता काही केल्या सुटत नव्हता. तिने डोळे मिटले, स्वतःला एक प्रश्न विचारला, या आयुष्याच्या खेळात मला कधी स्वतःसाठी आनंद घेता येईल का? का माझा जगण्याचा उद्देश फक्त इतरांसाठी आहे? त्या विचारांनी तिच्या पावलांना काही क्षण रोखलं. जबाबदाऱ्यांचं ओझं तिला पुढे चालायला भाग पाडत होतं. सूर्य मावळतीला झुकला. वाट अस्पष्ट नव्हती, पण पायाखाली लालसर धूळ साचली होती. शेवंता गावाच्या मळलेल्या पायवाटेनं पुढं चालली होती. समोरून गुरांचा कळप घरी परतत होता. त्या गायींमध्ये 2 लहान वासरं वाटेत खेळत होती, एकमेकांना धडकत, झुंजत आणि परत गायींच्या ओटीला जाऊन गोडसर दूध पित होती. त्यांच्या झुंजी सोडवण्यासाठी एक चिमुरडा हातात लहानशी काठी घेऊन धावत येत होता. शेवंताच्या मनात त्या लहानग्याला बघून मंगेशची आठवण आली. हा सुद्धा माझ्या मंगेशसारखा आहे, निष्पाप आहे, निर्भय आहे, अजून जगाच्या क्रूरतेशी अपरिचित आहे. वाटेच्या खालच्या बाजूला एका खड्ड्यात गावातला कचरा पडला होता. त्याच्यावर काही भटकी कुत्री अन्नाच्या शोधात चाचपडत होती. त्यातलंच एक काळं कुत्रं वर तोंड करून भुंकत होतं. शेवंता त्याच्याकडे क्षणभर पाहत राहिली आणि नकळत तिच्या मनात एक वेदनादायी विचार उमटला की ही कुत्री सुद्धा माझ्यासारखीच आहेत. जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करतायत. कधी उपाशी आहेत, कधी तृप्त आहेत, कुणाच्या तरी दयेच्या तुकड्यांवर जागतायत. गाव आता दूर नव्हतं. सांजवेळी घराघरात दिवे लागले होते. त्या मंद प्रकाशात गावाचं रूप अजून गूढ भासत होतं. शेवंता पावलांना गती देत चालत राहिली. काही अंतर पार केल्यावर समोर एक जुनी झोपडी दिसली. छपराच्या फटीतून धूर बाहेर येत होता. ते दृश्य बघताच एक हलकीशी सुटकेची भावना मनात दाटली. कदाचित या मळक्या छपराखाली आज रात्री आसरा मिळेल ही आशा मनात धरत तिने वाटचाल सुरू ठेवली. या क्षणभंगूर आशेच्या प्रकाशातही तिच्या मनावर वाऱ्यासारखे विचार झंझावत होते की हेच का माझं आयुष्य? अपमान, वेदना आणि रोज एका नव्या आसरेच्या शोधात केलेला प्रवास. तरीही पाय थांबले नाहीत. शेवंता फक्त स्वतःसाठी जगत नव्हती, तिच्याबरोबर मंगेशचं एक छोटं कोवळं आयुष्य होतं. त्याच्यासाठी तिने आणखीन एक नवीन दिवस लढायचा निर्धार केला. गाव सांजवेळच्या गोड प्रकाशात न्हायलेलं होतं. आकाश गडद होत चाललेलं असताना घराघरामधून लुकलुकणारे दिवे एक विलक्षण मोहक दृश्य तयार करत होते. त्या मंद उजेडानं गावाच्या पांढऱ्या छपरांना एक शांत, समाधानी रूप दिलं होतं. दुरून ते दृश्य बघताना शेवंताच्या मनात नकळत तिच्या गावच्या आठवणी दाटल्या. तसेच लुकलुकते दिवे, तशीच घरं, तशीच तिथली माणसं. पण या आठवणींवर दुःखाची सावली पडली आणि तिच्या पावलांना क्षणभर थांबवलं. पण तिने स्वतःला सावरलं, पाय उचलले, पुढे निघाली. काही अंतर गेल्यावर एका साध्या झोपडीचं दर्शन झालं. छपरातून निघणारा धूर हवेत वळवळत होता. त्याचा उग्रवास अजून दूर असूनही तिला जाणवत होता. त्या धुरानं तिच्या मनात एक उबदार विचार चमकून गेला, तिथे कोणीतरी आहे. एकाकी अनिश्चिततेनं वेढलेल्या त्या काळोख्या संध्याकाळी तो धूर तिला स्नेहाचा आणि सुरक्षिततेचा आभास देत होता. तिथे कोणीतरी स्वयंपाक करत असेल, घरातल्या माणसांसाठी साधं पण उबदार अन्न शिजवत असेल. त्या धुराबरोबर तिच्या मनात मायेच्या, आशेच्या आणि उबदारतेच्या आठवणी धुसफुसायला लागल्या. कुठेतरी आज रात्री आसरा मिळेल का? तिच्या मनानं स्वतःला विचारलं. अनवाणी पायांनी वाट चालताना तिने त्या झोपडीकडे बघितलं. छोट्याशा विस्कटलेल्या भिंती,
कोपऱ्यात फडफडणारं जुनं गंजलेलं टपरीचं कापड आणि मिणमिणत्या कंदिलाचा विस्कटलेला प्रकाश, या सगळ्यात तिला एक प्रकारची शांती दिसली. ही झोपडी जरी साधी असली तरी कदाचित हिच्या सावलीत मला आज रात्री विसावा मिळेल. तिच्या थकलेल्या मनाला आता फक्त एका शांततेच्या कोपऱ्याची गरज होती. झोपडीच्या अस्तित्वानं तिच्या मनात आशेची एक नवीन पालवी फुटली. आजच्या दिवसाचा अंधार झाकून टाकणारा, उद्याच्या प्रकाशाची वाट दाखवणारा एक नवा आधार मिळाल्यासारखा वाटला. त्या छोट्याशा झोपडीच्या दिशेने तिने हळूहळू पावलं टाकली आणि ती त्या झोपडीजवळ येऊन पोचली. पायातली शक्ती संपत चालली होती, तरी हे आशेचा एक किरण तिला पुढे नेतच होता. झोपडीच्या अंगणात येऊन तिने डोकावलं, पण तिथे कोणी दिसलं नाही. काही क्षण ती उभी राहिली. कदाचित आत कोणी असेल तर ऐकू येईल या आशेने तिने हाक मारली, अहो कोणी हाय का घरात? माय बाप, ताई, अहो माई. पण संध्याकाळच्या त्या स्तब्ध वातावरणात तिचा आवाज विरून गेला. कोणाचाही प्रतिसाद आला नाही. निराश होऊन तिने पुढच्या झोपडीकडे जायचा निर्णय घेतला. अजूनही संधी आहे, कुठेतरी आसरा मिळेल या विचाराने ती पुढे सरकली. दुसऱ्या झोपडीच्या दाराशी जाऊन पुन्हा हाक घातली, मायबाप, ताई, अक्का, कोणी हाय का? क्षणभराची शांतता होती. एक काठीचा आवाज जवळ येताना जाणवला. थोड्या वेळात दार सावकाश उघडलं गेलं. एका वयस्कर आजीबाईंनी थरथरत्या हाताने काठी टेकवत टेकवत बाहेर गेले. दार उघडलं आणि चिंताक्रांत स्वरात विचारलं, कोण आहे ग? काय काम आहे? शेवंताने हात जोडले. थकल्यामुळे तिचा स्वर ओथंबला होता. अहो आजी, मी शेवंत आहे. लय दूरचा प्रवास करून आले, लय दमलोय. आज रात्री इथं झोपायचा, थोडा आसरा द्याल का? सकाळी निघून जाईल मी. आजीने तिच्या तुटक्या फाटक्या रूपाकडे बघितलं, पण जास्त काळ तिची दृष्टी त्या लहानग्यावर स्थिरावली. त्या चिमुकल्याच्या थकलेल्या भुकेलेल्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळं होतं. मुकं आर्जव होतं, निरागस हाक होती. आजीच्या काळजाला भिडली ती. ठीक आहे, अंगणात झोपा, असं म्हणत तिने संमती दिली. शेवंताच्या डोळ्यात आभाराचे भाव दाटून आले. तिने चटई टाकली, मंगेशला जवळ घेतलं. थोडा वेळ डोळे मिटले, पण भूक अजूनही जागीच. तिने थोडा संकोच दूर केला. हळूच आजीच्या दिशेला गेली आणि म्हणाली, आजी, काय शिळपाकं खायला असन तर द्या, पोटाला लय भूक लागली. आजीने काही क्षण तिच्याकडे बघितलं. घरात गेली. थोड्या वेळानं एक ताट घेऊन बाहेर आली. त्यात गरम भाकरी आणि साधीशी भाजी होती. तिने ताट शेवंताच्या समोर ठेवलं आणि म्हणाली, घे बाई, लाजू नको, अजून काय लागलं तर सांग. हे ऐकता शेवंता भारावली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. आजी, अहो तुमची माझी ओळख ना पाळक ना नातं. मी कुठली परकी बाई, तरी येत की आपुलकी. आजी, तुमचे उपकार मानावे तेवढे थोडेत. आजीने शांतपणे हसत उत्तर दिलं, का बाई, वाट सरूला रिकाम्या हातानं पाठवायचा नाही, हा माझा नेम आहे. आता तू जेव, लहान गेला 2 घास भरव. शेवंतानं डोळ्यातलं पाणी गिळलं. आनंदानं जेवण घेतलं. आजीच्या त्या मायेच्या 2 शब्दांनी तिच्या मनात उमेद निर्माण झाली. अजूनही या जगात माणुसकी जिवंत आहे या जाणीवेनं ती थोडी निर्धास्त झाली. जेवण झाल्यावर तिने ताट धुवून ठेवलं. पुन्हा आजीला आवाज झाला, आजी, जेवण झाला, ताट उंबऱ्याच्या आत ठेवते. काय भांडी कुंडी कचरा काढून देऊ का आजी? नको ग बाय, तू बस. चालून चालून थकली असशील, जरा आराम कर पोराला घेऊन. शब्दांमध्ये जिव्हाळा होता, काळजी होती, एक माणुसकीची किनार होती. शेवंता निशब्द झाली. त्या अंधाऱ्या रात्री एका अनोळखी माणसाच्या प्रेमळ शब्दाने तिला जगण्याची नवी ऊर्जा मिळाली. नाही आजी, अहो मला कामाची चालायची सवय आहे. रोजचाच वनवास आलाय नशिबात. मी रिकामी बसले तर मन लय अस्वस्थ होईल. शेवंता हळुवार पण ठाम स्वरात म्हणाली. तिने आजवर अनेक कटुप्रसंग बघितले होते, पण कधी कुणाचं वाईट केलं नव्हतं. कुठल्याही पायरीवरती स्वार्थानं वागली नव्हती. तरी आज तिच्या पदरात नशिबानं कर्माचे हे असे भोग टाकले होते, ज्याचा हिशोब कदाचित फक्त देवाला माहिती होता. आजीने दिलेल्या 2 घासांनी मंगेशच्या लहानशा पोटाची आग विझली होती. त्या अन्नाचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर चमकत होतं. तो आता अंगणभर आनंदानं उड्या मारत होता. त्याच्या निरागस असण्यात अशी एक जादू होती की शेवंता मनानं पुन्ही उभा राहत होती. त्या इवल्याच्या जीवासाठी शेवंता केव्हाच स्वप्न रंगवत होती. त्या स्वप्नांचं आयुष्य मात्र तिच्या नवऱ्याने राख रांगोळी केलं होतं.
मंगेशच्या जन्मानंतर कितीतरी स्वप्न तिने मनाशी गुंफली होती. त्याला शिकवायचं, मोठं करायचं, त्याच्या आयुष्यातला प्रत्येक अडथळा झेलायचा, त्याला कधीच कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवू द्यायची नाही. आता तिच्या मनात निर्धार पक्का झाला, की आई म्हणून कितीही संकटं आली, कितीही वेदना सहन करायला लागल्या, तरी माझ्या लेकराला मी उपाशी ठेवणार नाही. मी स्वतः झिजेन, पण त्याच्या भविष्याची वाट उजळवेन. या विचारात ती एवढी हरवून गेली, की आजीने 4 वेळा आवाज दिला. तिला भान नव्हतं. शेवटी आजीने ठाम आवाजात विचारलं, "अगं पोरी कुठं हरवली?" त्या आवाजानं शेवंता भानावर आली. डोळ्यात आलेला भावनांचा पूर तिने लपवायचा प्रयत्न केला, पण चेहऱ्यावर उमटलेली धूसर वेदना आजीकडून लपली नाही. त्या शांत रात्रीच्या चंद्रप्रकाशात एका आईच्या मनात मात्र जबरदस्त वादळ उसळलं होतं. "अहो आजी कुठं नाही हरवले?" पोराच्या विचारत होते. "काय काम आहे का?" आजीनं पानाच्या बटव्यातून सुपारी कातरली आणि हळूवार स्वरात विचारलं, "पोरी तुझं गाव कोणतं?" "अहो मी शेवंता, गोठणे गावाची." क्षणभर आजी तिच्याकडे शांतपणे बघत राहिली. त्या मायेच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. शेवंता दीर्घ श्वास घेत पुढे बोलायला लागली. तिच्या शब्दांमध्ये दुःखाच्या खोल जखमा होता. तिने सासरी झालेला सगळा प्रकार उलगडून सांगितला. एका मागोमाग एक आठवणींचे पट उलगडत गेले. शेवंताची कहाणी ऐकून आजीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. ते अश्रू फक्त सहानुभूतीचे नव्हते, तर त्यात आपल्या मुलीवर अन्याय झाल्याची वेदना होती. कोण कुठली शेवंता, पण तरीही ती आजी तिच्यासाठी ओक्साबोक्शी रडायला लागली. त्या वृद्ध शरीरात इतकी माया होती, की तिने शेवंताला गच्च मिठीत घेतलं. वर्षानुवर्ष मनात साठवून ठेवलेली वेदना शेवंताच्या डोळ्यातनंही बाहेर फुटली. आजवर तिने स्वतःला खंबीर ठेवायचा प्रयत्न केला होता, पण आता सगळं उघडं पाडून रडायला वाटत होतं. त्या अनोळखी दोघींची मनं एका क्षणात जुळली. आजीने हलक्या हाताने तिचे केस कुरवाळले, डोळ्यातलं पाणी पुसलं आणि निर्धारानं म्हणाली, "पोरी, काळजी करू नको. मी आहे ना. आता काही दिवस तू आणि तुझं लेकरू इथं राहा. गावात पोटापाण्यासाठी काम भेटन, 4 पैसे उभे राहतील. जेवणाची चिंता नको करू. कुठं वणवण गावभर फिरशील, लेकराला उन्हातान्हात भटकवशील. इथं राहा, पोटभर जेव. घरात मी एकटीच म्हातारी आहे. घरात माझा आसरा घ्यायला कोणी नाही. 4 लेक, 4 सुना, सगळे मुंबईला. मे महिन्यात सुट्टीत आले तर हे घर भरलेलं वाटतं, नाहीतर रिकामंच असते." शेवंतानं हुंदका आवरला आणि म्हणाली, "आजी अहो मी कायमची इथं राहिली असती, पण लेकराच्या भविष्यासाठी विचार करायला लागतो. त्याला शाळेत टाकायचे, म्हणून शाळा जवळ असलेलं गाव शोधती." आजीनं तिचं म्हणणं समजून घेत मृदू स्वरात म्हणाली, "अगं बाया ते ठीक आहे. 4 दिवस थांब, शाळेला अजून वेळ आहे ना." "आजी खरं सांगू का, तुमच्यासारखी माणसं माझ्या सासरची असती. जीवाला जीव देणारी, आधार देणारी, तर असं गावोगाव भटकायची वेळच आली नसती. लग्नाच्या दुसऱ्या वर्षी आई गेली, त्याच्यानंतर बाबा जग सोडून गेले. भावंड आहेत, पण का कोण जाणे सगळ्यांनी माझ्याशी न बोलायचं ठरवलंय. आता माहेरी बी कोणी नाही. ज्या नातलगाकडं आधार शोधला त्याने तोंड फिरवलं. लेकराच्या ओढीनं 4 दिवस थांबायला सांगितलं तर कोणी ऐकलं नाही, झडकारलं मला. यात माझा काय दोष आजी? कोणत्या स्त्रीला आपला नवरा दुसऱ्या बाईशी चाळे करताना बघून सहन होईन?" शेवंताच्या डोळ्यात असह्य वेदना होत्या. मनातले गुंते सुटत नव्हते. कधीकधी तिच्या मनात क्रूरतेनं दात ओठखात या सगळ्याचा बदला घ्यावा असं तिला वाटायचं, पण एकटीने भांडायचं कोणाशी, न्याय कोणाजवळ मागायचा? सगळ्यांनीच हात वर केले. आजीने तिचा थरथरता हात हातात घेतला आणि ठाम आवाजात म्हणाली, "हे बघ पोरी, जे झालं ते झालं. आता मागं वळून बघायचं नाही. लेकरासाठी नव्या उमेदीने उभी राहा. काळ कठीण आहे, पण उद्या नक्की उजाडेल. तुझं भविष्य नक्की उजळेल." त्या शांत रात्रीच्या चांदण्यात एका आईच्या काळजाला वेदनेची धार लागली होती. त्या वेदनेतून एक नवीन सूर्योदय घडत होता. शेवंता डोळे मिटून बसली. मनाचा ठाव घेणाऱ्या आठवणींनी तिच्या हृदयात अस्वस्थतेचं वादळ उभं केलं. तिच्या आयुष्याची वणवण संपायचं नाव घेत नव्हती, तरीही प्रत्येक वेळी नव्या उमेदीनं उठून उभं राहणं हा तिचा स्वभावच झाला होता. त्या सकाळी शेवंता पहाटे उठली. अंगणात येऊन थंड वाऱ्याचा एक झुळूकभर स्पर्श अनुभवला. डोळ्याच्या कडांवर दाटलेलं पाणी पुसलं. आतल्या ओसरीवर वळून बघितलं, आजी अजून झोपली होती.
त्या शांत झोपलेल्या वृद्ध चेहऱ्याकडे बघताना शेवंताच्या मनात कृतज्ञतेची लाट उमटली. ती आंघोळीला गेली. मंगेशला आंघोळ घातली, झपाझपा कामं आटोपली. त्यानंतर आजीसाठी एक गरम चहा तयार केला. तिचे शेजारी जाऊन बसली. काही क्षणात आजीने हलकासा आवाज केला. डोळे उघडून हसल्या. उठली वय तू? प्रेमानं विचारलं. शेवंता काही क्षण स्तब्ध राहिली. खालचा ओठ थरथरला. पापण्या मिटल्या, पुन्हा उघडल्या. आता अश्रूंच्या भरतीला रोखणं अशक्य झालं होतं. गळा दाटून आला. ती म्हणाली, आजी, मी हिथं आले त्या दिवशी जणू एखाद्या अंधारातून वाचवायला कुणीतरी हात पुढं केलता आणि त्यो हात तुमचा होता. तुम्ही मला, माझ्या मंगेशला सावली दिली, आधार दिला. तुमच्या मायेच्या ओल्या पंखाखाली घेतलं. अन्न, आसरा, आपुलकी आणि सगळ्यात महत्त्वाचं संवेदनशील माणूस पण दिलं. आजीने डोळ्यातून ओसंडून येणाऱ्या त्या मुलीचा चेहरा निरखून बघितला. तिच्या वृद्ध नजरेत काळजी होती. एक न सांगता येणारी अस्वस्थता होती. त्या नजरेखाली ताज्या आठवणी दाटून उभ्या होत्या. इतक्यात कुठं ग? थांब की अजून काही दिस. मार्ग निघन काहीतरी. त्या हळुवार स्वरात म्हणाल्या, पण स्वराला थोडा चिवट आस होता. जणू मनाची धडपड होती. हे नातं सुटू नये अशी अनाम हाक होती. शेवंतानं नजर वळवली, अंगणात फिरवली. ती शिळवटाची सकाळ होती. गुलमोहराच्या झाडाखाली मंगेश खेळत होता. त्याच्या तोंडावर निरागस हसू होतं. हातात एक गवताचं फूल होतं. तिने ओठ घट्ट मिटले. खोल श्वास घेतला. आपली सगळी मनोवेदना एका वाक्यात गुंफली. आजी, अहो, इथं सगळं आपल्यासारखं वाटतंय. इथं प्रेम आहे, आधार आहे. पण माझ्या मंगेशच्या भविष्याचं काय? त्याला शाळा मिळाली पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे. मी एका जागी स्थिरावले नाही तर त्याच्या आयुष्याला दिशा कशी मिळन, म्हणून मी निघाले माझ्या मावशीच्या गावाकडं. आजीने तिच्याकडे पाहिलं. त्या वृद्ध चेहऱ्यावर एकच विचार की ही माझीच पोरी, माझीच शेवंता, आता पुन्हा एकटी. त्या महिनाभरात घरात शेवंता मुलगी नाही तर घरची एक सून, एक लेकरू झाली होती. सकाळी तांदळाला पाणी घालायचं, मंगेशला न्हाऊ घालायचं, देवासमोर बसवायचं, हे सगळं आजीच करायच्या. या पाठीवरून थोपटत वाफाळत्या चहात सुंठ ओतायचं, या सगळ्या गोष्टींना शेवंताचा हात लागला होता. गावातली एक म्हातारी पारूबाई म्हणाली, तुझ्या हाताला तर गुण लागलाय पोरी. जाता जाता आमच्या गोठ्यातली गाय पण दूध वाढवती बघ. गावातली त्या परडीवाल्या सखूनं तिला मातीच्या डब्यात पोळीबरोबर घालायला ताजं लोणी मंगेशसाठी असं म्हणत दिलं होतं. पंचक्रोशीतल्या छोट्या झाडाखाली बसलेल्या शेवंता आणि मंगेशसाठी गावातल्या शेजारपाजारच्या बायकांनी जेवण पोचवलं होतं. एकदा गावच्या रस्त्यावरून जात असताना माणसाने विचारलंय का की बाई, तुम्ही इथेच राहणार का? हवं तर तुम्ही शिवणकाम चालू करा, गावात गरज आहे. त्या प्रश्नात स्वीकार होता, त्या प्रश्नात आधार होता. शेवंता जाणून होती, गावचं माणूस पण पुरेसं असतं जगवायला, पण शिक्षणाच्या बांधकामाला भिंती लागतात, छप्पर लागतं, काळजीनं उभा राहणारा एक रस्ता लागतो. आज ती निघतीये डोळ्यात आठवणींचा सागर घेऊन, हातात मंगेशचा हात घट्ट धरून, मनात आभारीपणाची ओल सांभाळत. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटू साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर. नमस्कार.